सायली, 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 कुठंच का बाळा तू? हे बघ मी आले. ऐकू येतंय का ग बाळा तुला? सायली, सायली, आई. सायली, काय झालं? का धडपडतेस तू? विक्रांत, आई, माझी आई. काय बडबडतेस तू? विक्रांत, आईचा आवाज मी ऐकला. ती मला हाका मारतीये. काय बोलतेस? तुझी आई कशी हाका मारेल? तुला भास झाला असेल. नाही विक्रांत, ऐक. मलाही आधी वाटलं की मला कदाचित भास होत असतील म्हणून, पण जेव्हा तिची हाक दुसऱ्यांदा ऐकली ना, तेव्हा माझी खात्री पटली. आईचाच आवाज होता तो. सायली, कुठंच का बाळा तू? ताई, अहो काय करताय? का तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय? माझी सायली इथंच आहे. इथंच कुठेतरी आहे ती. हे बघा, इथे दूर दूर पर्यंत कुठलीही वस्ती नाहीये, पण तुमची सायली इथे कशी दिसेल? तुम्ही विश्वास का नाही ठेवतो माझ्यावर? कारण तुम्ही काय करता ना, तुमचंच तुम्हाला कळत नाहीये. असा आवाज देऊन कोणी सापडत नसतं. तुम्ही चला गाडीत बसा. हे बघा, माझं ऐका. इथंच कुठेतरी आहे. एक काम करा ना, तुम्ही हात मारा ना तिला, ती आवाज देईल तुम्हाला. अहो काकी, काय करताय? शांत व्हा. बरोबर बोलतायत ते. हे आपण आवाज देऊन तसं सापडणार नाहीयेत ते. उलट जी लोक सावध व्हायला नको ती सावध होतील आपल्या आवाजाने. चला गाडीत बसा तुम्ही. चला. सायली. हो हो चला. सायली. हवालदार, इथून पुढे हॉटेल किंवा रिसॉर्ट काही आहेत का ते पाहावं लागेल. चला. आई नक्की आली असेल. मला सायली, सायली थांब. आई. सायली, अगं नाहीये कोणी. आई. माझं ऐक. सायली, आई. कोणी नाहीये. आई. सायली, आई. ऐक ऐक. प्लीज शांत हो, प्लीज. विक्रांत, एवढ्या दिवसांनी आईचा आवाज ऐकून मी शांत कशी बसू शकते? सायली, तुझी आई जर तुला हाका मारत असती तर त्या हाका मला ऐकू आल्या नसत्या का? म्हणजे मी खोटं बोलते असं म्हणायचंय तुला? तसं नाही म्हणायचंय मला सायली, पण प्लीज 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 समजून घे. अगं तू सतत तिच्याबद्दल बोलत असतेस, तिचा विचार करत असतेस, म्हणून तुला तिचा भास झाला असणार. विक्रांत, मी खूप दिवसानंतर आईचा आवाज ऐकला. मला बघायचंय तिला विक्रांत. मला तिला भेटायचंय. सायली, बस इथे बस, शांत बस. घे पाणी पी. ठीक आहेस ना तू? सायली, माझं ऐक. तुझी तुझ्या आईशी भेट होणार, हा माझा शब्द आहे. मी ती भेट घडवून आणीन. हे बघ,
इथे आपल्याला जास्त दिवस कोणीच अडकवून ठेवू शकत नाही. मी तुला इथून बाहेर काढीन आणि तुझ्या आईशी भेट घडवून आणीन. खरंच. आणि हा का असा वेड्यासारखा पळत चाललाय? चल आपण बघून येऊ. अरे काय झालं? काय होतं? आणम्या असं असं पळत का आलास? इथे का बसलायस? वर बस. ये इकडे. वर बस. बस. काय झालं तुला? हं? हा? अरे तू काय बोलतोयस काही कळत नाही हणम्या. बाबूराव असे बघत बसू नका. पाणी आणायचा. ओ गॉड, पण याला अचानक काय झालंय? हो ना, मगाशी तर बरा होता. ह्याने नक्कीच काहीतरी पाहिलं असणार. काय? तू आधी श्वास घे नीट. ठसका अजून थांबत नाही हणम्या. या हॅनमॅन पण पोलिसांना बघितलेलं नसेल ना? बाबूराव, बाबूराव. अहो, पाणी आणायला सांगितलं होतं ना तुम्हाला. इथेच काय करताय? जा ना. बोल बोल. माझा बाप मी जंगलात गेलो. हा? इथले पोलीस इथं आलेच. मी त्यांना पाहिलं. आपल्या घरचे आहेत. काय? आपल्या घरचे सोबत आहेत. माझा बापू आहे सोबत. मी बापूला आवाज दिला. बापू बापू. तेवढ्यात घरात फास टाकला. आपल्या घरचे आलेत. बघितलंस? मी म्हंटल होतं तुला. मी आईचा आवाज ऐकला. ती हाक मारत होती रे मला. मला माहितीये ती आलीये. तो तिचाच आवाज होता. मी आत्ता जाऊन शोधते तिला. मी बघते. आई आई सायली. आई. बघ जा. सायली. आई. सायली. आई. सायली माझं ऐक ना. आई कुठे आहेस ग तू? सायली थांब. आई तू आली आहेस ना? वेडेपणा करू नको आई. सायली. आई. सायली. आई. सायली, काय झालं? तू आईला का हाका मारतेस? माझी आई आली आहे इथे. मी आवाज ऐकला तिचा. हणमाई म्हणाला ना तेव्हा तिचे बाबा दिसले म्हणून. सायली. हे बघ, ते लोकल पोलीस त्यांना इथे घेऊन आले असतील. माझी आई सुद्धा आहे. आई. सायली. सायली. काय रे, काय झालं? ही असं का बोलते? हो, हणम्याने स्वतःच्या डोळ्यांनी त्याच्या बाबांना पाहिलंय. असं कसं होईल रे? मी आत्ता बाहेर ना आलो. मला नाही दिसलं कोणी पोलीस वगैरे. काय? हो. सायलीला भास झाला हे एक वेळ समजू शकतो, पण हणम्याचं काय? तू का खोटं बोलेल? विकी, अरे आत्ता आपण ज्या सिच्युएशन मध्ये आहोत ना, त्यात कोणालाही कसलेही भास होऊ शकतात आणि आपण सतत आपल्या फॅमिलीचा विचार करतोय, त्यामुळे असं होऊ शकतं. नॉर्मल आहे. मी बोलतो हणम्याशी, समजावतो. मला कसलाही भास झालेला नाहीये. मी माझ्या आईचा आवाज ऐकला. प्लीज मला जाऊ. सायली. सायली, तुला भास होत आहेत. हो, माझा ऐक. तुला भास झाला नाही विक्रांत, मला एकदा जाऊ दे. माझा ऐकशील का? आपण परत जाऊया. रिसॉर्ट वर जाऊ. हा, माझा ऐक. चल विक्रांत. अरे पण माझा ऐक. तू विक्रांत प्लीज. चल माझा ऐक. ना विक्रांत. माझा ऐक.
हे रोहिणी, अरे मित्रांनो माझं ऐका. अरे मी ज्या खरं आहे मी पाहिलंय तेच सांगायलोय. हा काय रे, कशाला उगाच काहीतरी सांगून सगळ्यांना आशेला लावतोस तू? ती सायली बिचारी आईला शोधत फिरत होती सगळीकडे जंगलात. कसं तरी घेऊन आलोय आम्ही तिला. सत्या यार भावा ऐक ना माझं, खरं ते सांगायलोय. हे रोहिणी, तुला नाही का म्हणलं मी रेंज बघायला जातो? मगाशी मी रेंज बघायला जंगलात गेलो होतो, तर तिथं मला पोलिसांची गाडी दिसली. त्या गाडीत माझा बापू होता. तर मी बापूला आवाज दिला, म्हणलं बापू बापू. तेवढ्यात कोणीतरी असं गळफास माझ्या गळ्यात टाकला. बापू बापू. माझे डोळे उघडले तोपर्यंत गाडी निघून गेली होती. सत्या, अरे रोहिणी ऐक ना. अरे दोस्तांनो, मी मरता मरता वाचलोय. मी इथपर्यंत कसा आलोय माझं मला माहित. बोलतो रे अन्या. सत्या, कळत नाही का तुला? थोडं सांगतोय ना मरता मरता वाचलो, हसतो काय? मग काय करू? इतकी भारी स्टोरी सांगितल्यावर हसायला जाईल ना, अजून काय होईल? सत्या काय? अरे ही का हसायची वेळ आहे का सत्या? अरे रोहिणी, सायली, माझ्या बापूची शपथ, मी खोटं नाही बोलत आहे. मी खरंच असं पाहिलं, असंच झालं माझ्या बाबतीत. अरे मी का म्हणून खोटं बोलू सत्या? तू खरं तरी कधी बोललाय सांग ना अन्या. कॉलेजपासून बघतोय तुला असंच आहे, सारखी मस्करी करायची, खोटं बोलायचं. का खोटं बोलतो रे तू? का बोलतोस मी सांगू? कारण तुला सिंपथी हवी असते आमच्याकडनं, बरोबर ना? कॉलेजमध्ये पण हा असंच करायचा. माझा बापू मला मारतो, माझा बापू मला हे बोलतो ते बोलतो, मग आपल्याकडे रडत बसायचा. मग आपण काय करायचो? सिंपथी द्यायचो. किंवा मग कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडायचा आणि मग आपल्याकडे येऊन तिच्यासाठी रडायचा. अरे ती मला भावच देत नाही, ती माझ्याशी बोलतच नाही. तिच्या नावाने आपल्याकडे रडायचा, मग आपण त्याला सिंपथी द्यायचो. मग त्या मुलीचा विषय राहायचा बाजूला, हा ती सिंपथी एन्जॉय करायला लागायचा, बरोबर ना? तुझं चुकलं रे. तू ना चुकून शेतकरी झाला, तू लेखक व्हायला पाहिजे होता. अरे सत्या काय बोलतोय? जरा ऐक माझं. अरे ऐका रे मित्रांनो, यावेळी भंकस नाही करता यार. मी खरं तेच बोलायलो, ऐका ना. ए विक्या कुठे आहे माझा? ए विक्या, गप गप गप. ठीक आहे. अरे बाद झालं तुझं, नौटंकी बंद कर. आणि तुम्ही काय याचा ऐकत बसलाय? आराम करा जाऊन. सत्या, ए अरे दोस्त, हे तू शांत हो हणम्या. या सत्यशेठला काय झालाय? पोलीस आले होते खरं हाय, मग हे का नाही म्हणताय? ऐक ना. हे ठीक आहे. हे विकी, अरे तुम्हाला तरी पटते का? अरे मी खरंच हो मस्करी करत थांब, नाही, तू हा. जरा शांत हो. अरे. तू शांत हो हणम्या. हे बघ, तुला आता आरामाची गरज आहे. तू एक काम कर, तू जाऊन फ्रेश हो आणि मग माझ्या रूम मध्ये ये. मी जरा गरम पाणी करते, तुला घशाला बरं वाटेल. हा चल फ्रेश हो. हा ये. थांब 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 थांब. सावकाश. आतापर्यंत जे काय सांगायला ना सगळं खरं खरं सांगायलंय, तरी पण कोणाचा माझ्यावरती काय विश्वास बसत नाही ना. मला काहीच कळणं झालंय. घे तू पाणी घे आणि तू जरा आता आराम कर. हे रोहिणी, तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? का तुला पण सेम वाटते हा जे साथ्याला वाटायलंय? अरे मी असं काही बोललीये का? नाही ना. मग तू तरी माझ्या बाजूने बोल ना, सांग ना. हे बघ, तुला आता आरामाची गरज आहे. तू का स्वतःला एवढा त्रास करून घेतोयस? तू शांत हो बरं. तुला जरा बरं वाटलं की मग तू जे काही बोलतोयस त्यावर आपण नक्की विचार करू.
पी तू पाणी पी. बरं वाटतंय? हणम्या, तू जे बोलतोयस तसं खरंच घडलं असेल तर किती बरं होईल ना. अगं तसंच घडलंय रोहिणी. ते पोलीस इथपर्यंत पोहोचलेत आणि ते कुठल्या क्षणी आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. आपल्याला आता आपल्या घरी जाण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. ऐक माझं, मला माझ्या बापूला मिठी मारायची आहे. रोहिणी, अगं अगं तू तुझ्या नवऱ्याला भेटणार आहेस, ऐकतेस का? काय झालं रोहिणी? अगं तुला तुझ्या नवऱ्याला भेटावंसं वाटत नाहीये का? हो वाटतंय ना. आपण इथनं बाहेर जाणार रोहिणी. ऐक माझं, आपण जरा मान आखडली माझी. मी जरा माझ्या खोलीत जाऊन आराम करतो. हा थांब ना, इथेच आराम कर ना. नाही नाही, इथं नको. काय मला आराम करायचा म्हणजे जरा असं पसरून पडावं लागेल. मान आखडली ना, अशा वेळी जरा आपल्या खोलीत पडलेलं केव्हा बरं नाही का? मी जरा उठतो, मला जरा हात दे. थांब थांब थांब. हो. काय नाही काय नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हॅलो, हा मी बाबुराव बोलतोय. गाणं नाही, मी बाबुराव तांडेल बोलतोय. हो, तर सांगायचा विषय असा आहे की आज इथले ना ते पोलीस स्टेशनचे पोलीस आले होते. माझ्या डोळ्यांनी बघितल्या म्हणून मी सांगतोय ना. ते बाहेर गेले तर बरा, पण आपलं नशीब जोरावर हो, ते आत नाही घुसले. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तू उद्या जर आत घुसले तर आपण जो काय ठरवलंय ना ते फसायला येईल लागायचं नाही. त्या महत्वाचा विषय असा आहे की उद्या जर ते आत घुसले तर आपण काय करायचं ते तुम्ही ठरवा आणि मला कळवा. बरं, बंद करू फोन, बंद करू.